नमस्कार. सत्यपरिचितमध्ये मीर फन सैद आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचार सर्व ठिकाणी सुरू आहे. सर्व राजकीय पक्ष आपापल्या परीने आपापल्या प्रभागामध्ये उमेदवारांना घेऊन प्रचार करत आहे आणि यामध्येच आता आज संध्याकाळी 2 तासापूर्वी भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळत आहे. 2 दिवसांपूर्वी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावर टीका टिप्पणी केली होती. याचाच राग मनात धरून आज शिवसैनिकेच्या काही पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांची गाडी थांबवली. त्या ठिकाणी शिवीगाळ करण्यात आली आणि त्या गाडीला जवळपास त्यावरून हा सर्व प्रकार घडला. ते नेमकं वक्तव्य तरी काय होतं, भाजपचे पदाधिकारी अनिल ताटे यांनी काय टीका टिप्पणी केली होती ती पाहूया. ऐसे कट्टर कार्यकर्ता है नहीं, क्या करेंगे, सब इधर से उधर से। अरे जब 2 शिवसेना थी तभी नहीं जीत पाए, अभी तो मतलब 1 शिवसेना तभी नहीं जीत पाए, अभी तो 2 शिवसेना में कैसे जीतेंगे ये लोग। और मंत्री जी ऐसा विश्वास दिखाते हैं हमारे प्रताप सरनाईक जी कि जैसे कि मीरा भाईंदर उनका है। अरे मीरा भाईंदर में अगर भाजपा ने आपसे हाथ निकाला, आप आमदार भी नहीं बन पाएंगे और आपका सांसद भी नहीं बन पाएगा। अरे उतना तो हम लोग पे मेहरबानी करो कि हम लोग ने आपको वोट दिया इसलिए आज आप आमदार हो। मैं सरनाईक जी को वही बोलना चाहता हूँ कि सरनाईक जी के ईगो के वजह से यहाँ पे महायुति नहीं हुई। हम चाहते थे महायुति हुए, हम चाहते थे जहाँ पे भाजपा की सीट है उधर भाजपा को सीट मिले, हम चाहते थे सब, क्योंकि हम महाराष्ट्र में भी थे, देश में भी थे, इधर भी हमको युति चाहिए थे। लेकिन सरनाईक साहब को लग रहा है बहुत हमारा काम हुआ है, हमने बहुत रेशन बांटा है, हमने बहुत मुर्गे बांटे, हमने बहुत दारू बांटी, हमने बहुत पैसा बांटा है, शायद हमारा प्रभाव बड़ा रहेगा। उनको ये नहीं मालूम 23,000 वोटिंग था लास्ट टाइम, आज 40,000 के ऊपर वोटिंग गया है। अरे वो 40,000 में से 30,000 से ऊपर वोटिंग ऐसा है जो भारतीय जनता पार्टी को मानता है। कितने लोगों को बोलोगे मत दो वोट, मत दो वोट, तो ये इनको समझ में नहीं आया, इसलिए महायुति नहीं हुई। हमको भी चाहते थे लेकिन अभी जसं की आपण पाहिलं, भाजप पदाधिकारी अनिल ताटे यांनी जे वक्तव्य केलं, जी टीका टिप्पणी केली, याचाच राग मनात धरून आज प्रचारादरम्यान शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी गाडी अडवून त्या ठिकाणी शिवीगाळ केली आणि गाडीला घेराव घालण्यात आला. या सर्व संदर्भात नेमकं त्या ठिकाणी काय झालं ते भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून आणि उमेदवारांकडून जाणून घेऊया. दादाजी, काय सांगाल, आज संध्याकाळी प्रचारादरम्यान तुमच्या गाडी अडवण्यात आली आणि त्याच्यावर शिवसैनिकांकडून थांबून हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. बघा काय झालं मी तुम्हाला सांगतो. आमचे अधिकृत उमेदवार 4 पण आहे ना, तिकडे प्रचार रॅलीत होते आणि आम्ही काही कारणास्तव आमचे पण दुसरीकडे कार्यक्रम होते. उदय शेट्टी जे आमचे प्रभारी आहेत आणि मी एका कार्यक्रमामध्ये व्यस्त होतो, म्हणजे प्रचाराचाच प्रकार होता आणि आम्हाला तिथून तिकडे जायचं होतं महाजनवाडीला, आमचे उमेदवार जे होते त्यांच्यावर फिरायला. तर तिथे जात असताना तिथे जात असताना टर्निंगला महाजनवाडीच्या जरा पुढे गेल्यानंतर एक टर्निंग आहे, त्या टर्निंगला जेव्हा मी गाडी माझी फिरवत होतो तर तिथे एक शिवसैनिक, मी नाव सांगेल, अजय सावंत नामक व्यक्ती आहे, तो आला तिथे माझ्या गाडीच्या जवळ आणि गाडीच्या जवळ बाकी कोण नव्हतं आलेलं, कारण बाकी सर्व ज्यांचे शिवसेनेचे जे पदाधिकारी आहेत त्यांना मी चांगले ओळखतो, ते मला चांगले ओळखतात, त्यांना माझा स्वभाव माहिती आहे, त्यांचा मी स्वभाव, कारण काश्मीरामध्ये आम्ही गेल्या 20-25 वर्षापासून राजकारण करतोय पण आम्ही असे कुठले प्रकार बघितले नव्हते. तर तो आल्या डायरेक्ट त्यांनी काय केलं की तुम्हाला पण माहिती आहे की 2 दिवसापूर्वी तुम्हीच लोकांनी एक कव्हर केलेलं आमचं स्नेह संमेलन. आम्ही आमच्या राजकीय ज्या आमच्या गोष्टी आहेत आणि लोकशाहीचा जो मार्ग असतो की विरोधावर टीका करायची, ती आम्ही टीका केली. आता ती टीका जर व्हायरल झाली, ती लोकांना आवडली की ती जास्त प्रमाणात मीरा भाईंदरमध्ये, तुम्हाला माहिती आहे आज काय तर जेम्स ऑफ मीरा भाईंदरमध्ये, आणि ती आम्ही पण नाही टाकली, तुम्हीच टाकले. असं पण नाही की आम्हाला का टाकायची होती, तुम्हीच टाकली आणि त्याला चांगला प्रतिसाद भेटला. त्यामुळेच कदाचित त्याला काय वाटलं असेल ते काय माहित नाही, तो डायरेक्ट चालू झाला की तू असं बोललास, तू आमच्या आमदार बोलला. मी आमदार काय बोललो, मी आमदाराबद्दल फक्त टीका टिप्पणी केली. आणि हे राजकारणात होतं, कारण लोकशाही, आमचे विरोधी पक्षावर आम्ही टीका नाही करणार तर काय करणार, आम्हाला मतदान मागायचे तर आम्ही आमचे मुद्दे मांडणार ना, आणि त्यांनी काय केलं नाही ते काम आम्ही सांगणार, ते सांगितलं. मग तुम्हाला एवढा राग यायची गरज नव्हती, आणि राग आला तर तुम्ही ते भाषणाच्या मार्फत किंवा तुम्ही तुमची सभा घेऊन तुम्ही टीका करायला पाहिजे आमच्यावर. आमचं तोच होतं ना, मी त्या विषयात पण बोललो की डिबेट करायचं, पण डिबेटचा विषय सोडून द्या, तुम्ही डायरेक्ट गाडी अडवायला लागला. आणि ती गाडी अडवण्याचा प्रश्न नव्हता, प्रश्न काय होता, मी त्या काय तिथून जाणार नाही माणूस, मी काय, आम्ही असंच नाही, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, आम्ही घाबरणारे कार्यकर्ते नाही, मी तिथेच थांबलो, मी तिथून गेलो नाही. मी त्याला फक्त एवढं समजून सांगत होतो की तू चुकीचा करतो, हा प्रकार चुकीचा आहे, कारण तुझ्या एका चुकीमुळे ते बाकीचे जे ज्यांना काय माहित नाही तू त्यांना प्रोवोक करतोयस, त्यांना तू हे करतोयस की ज्याने कोणता तिथे एखाद्याने चुकीचा माणूस आहे किंवा गुन्हेगार आहे समजा, त्यांनी जर समजा तिथे दगड टाकला असता माझ्या गाडीवर किंवा अटॅक झाला असता आणि जर माझ्या जीवितहानी झाली असं काय झालं असता, किती मोठा प्रकार झाला असता.
तर त्याला ती एकदम बोलतात ना एकदम बुद्धी कमी असल्यामुळे त्यांनी ही अशी गोष्ट केली. दुसरा कोणी पॉलिटिकल माणूस असताना त्यांनी ही गोष्ट केली नसते. त्यांनी स्वतःच्या पक्षाचं हे नुकसान करून घेतलेलं आहे आणि इथल्या सर्व जनतेला माहित आहे की अनिल ताटे हा सुशिक्षित आहे. अनिल ताटेचा कधीच कुठल्या प्रकारचा गुन्हा नाही, त्याच्यावर कुठल्या प्रकारचे गुन्हे तुम्ही तपासून घ्यावे मला तर वाटतं. कारण अशा माणसाला आता मी बोलतो पोलिसांना विनंती करेल की त्याच्या प्रकारावर किती गुन्हे आहेत, मला वाटतं 2-3 गुन्हे त्याचे सिरियस गुन्हे आहेत. तर ते गुन्हे जर असतील तर अशा माणसाला ठेवू नका. कारण शिवसेनेचे बहुतेक माझे मित्र आहेत. आज आम्ही भरपूर लोक आहेत, त्यांच्याशी आम्ही चांगले संबंध आहेत. आम्ही इलेक्शन पुरता आम्ही लढतो, त्यानंतर आम्ही सर्व एकत्र असतो, सर्व कार्यक्रममध्ये एकत्र असतो. पण आज त्याने जो प्रकार केला तिथला मीरा गावठणमध्ये खास करून महाजनवाडीचे पण भरपूर लोक बोलले हे असं नाही केलं पाहिजे, त्याची गाडी नाही थांबवली पाहिजे, तो प्रचार करायला प्रचार करा. तुम्हाला त्याचा राग होता ना तर तुम्ही ते भाषणाच्या मार्फत करत होतं, हे आमची माफक होती. त्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला गेलो, पोलीस स्टेशनने समजवण्याचा प्रयत्न केला. बघा कसं आहे, आम्ही जिंकणारा पक्ष आहे. आम्हाला आता हा पण आता आमचा 1 तास वाया गेला, तो आम्ही लोकात घालवला सर. त्यामुळे आम्ही पण समाजाची बघितली आणि त्यांचे जे वरिष्ठ आहेत ते गोळे साहेब आहेत, बंडे होते आणि ते आंबोन होते आणि तो तिथे पाठी होता. त्या लोकांनी त्या सिनियर समोर सांगितली, दिलगिरी व्यक्त केली की काही गोष्टी आमच्या चुकीच्या झाल्या. तर मी बोललो ठीक आहे, मग आम्ही पण आमच्या पद्धतीने हा विषय सोडला. पण माझ्या मते पोलिसांनी ते व्हिडिओची चेकिंग करून त्या पद्धतीने मला वाटतं बघून घेतलं पाहिजे की अशी कुठल्याही प्रकारची प्रकार नाही झाला पाहिजे आणि त्याच्यावर त्याला समज देऊन त्याच्यावर काय कुठला लेटर देऊन त्याला इश्यू करून त्याला सांगितलं पाहिजे की असे प्रकार पुढे तुझे खपून घेतले जाणार नाही. या मतदारसंघाचे जे आमदार आहेत ते प्रताप सरनाईक हे राज्याचे मंत्री आहेत, परिवहन मंत्री आहेत. याचाच गैरफायदा घेऊन अशा प्रकारचे कृत्य केले जात आहेत. बरोबर, गैरवापर केला जातो. बरोबर. मी तर प्रताप सरनाईक साहेबांना विनंती करतो की प्रताप सरनाईक साहेब हे आमचे पण नेते आहेत. हे बघा, प्रताप सरनाईक साहेबांना आम्ही पण वोट दिलेलं आहे. प्रताप साहेब आणि हे इलेक्शन हे 10 दिवसाचं असतं. प्रताप सरनाईक साहेबांना हा विषय समजेल, कारण प्रताप सरनाईक साहेब मला वाटतं त्याला समज देतील. तर प्रताप सरनाईक साहेबांना हे बघितलं असेल की आम्ही भाषणात होतं. प्रताप सरनाईक साहेब उलट त्यांना बोलतो तुम्ही पण भाषण ठोका ना, कारण प्रताप सरनाईकची लेवल भरपूर मोठी आहे. मी त्यांच्या लेवलचा माणूस नाही, मी एक सामान्य कार्यकर्ता आहे. मी आत्ताशी कुठे 15 वर्ष संघटनेत केल्यानंतर आता कुठे मला उमेदवार आहे. त्यामुळे प्रताप सरनाईक आणि माझी काही जवळच नाही, कारण की ते भरपूर वरिष्ठ आहेत. त्यांनी 20-20 वर्ष राजकीय आज मंत्री आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल माझं काहीच मत नाही. पण शेवटी हे राजकारण असतं, राजकारणात आम्ही विरोधच बोलणार ना. आणि त्यामुळे असे जे कार्यकर्ते असतात, उत्साही कार्यकर्ते मी बोलू शकतो, त्यांना ही गोष्ट कळत नाही की आपण काय करतो आणि काय नाही करतो. तर माझं सरळ मी पोलिसांना विनंती केली की अशासारख्या कार्यकर्ता तुम्ही थांबा, नाही तर हा काही विषयच नव्हता आणि मी चाललेलो माझ्या मार्गावर. मी काय त्यांना त्यांच्या विषयच नाही. तुम्ही गाडी अडवल्यामुळे हा एवढा विषय वाढला आणि जर आम्ही तिथून गाडी आम्ही हे करून जर निघालो असतो त्या विषय. इव्हन तुम्हाला हे सांगतो की पोलीस जेव्हा आले, तुम्हाला ते पण सांगतो पुढची गोष्ट. पोलीस आल्यानंतर पोलिसांनी मला काय सांगितलं, आम्हीच फोन केलेला, पोलिसांना सांगितलं की तुम्ही इथून चला. तर मी बोललो ठीक आहे मी जातो. मग मला फक्त पोलिसांनी बाईकवर बसवलं. तर बाईकवर बसताना तो माझ्या पाठी पळत आला. पाठी पळत आल्यानंतर माझे काही कार्यकर्ते होते, संजय साहेब हे होते, तर ते लोक जेव्हा त्यांना थांबवायला गेले, ही कुठली पद्धत आहे आणि आम्ही काय जात नव्हतो, मला पोलीस घेऊन जात होते. तर तो तिथून आला. तर त्यांनी काय केलं, ह्याच्या गळ्यातला मफलर जो असतो, आता मला सांगा प्रताप सरनाईक स्वतः भारतीय युतीचे हे आहेत आणि हे आमची आहे ना, हे आमचा गर्व आहे. कमळ आहे ना, हे कमळ, यासाठी आम्ही जगतो. या कमळसाठी आम्ही सगळं काय आम्ही आमचं प्राण दिलेत, आमचे 20 वर्ष घालवले. हे जेवढे नगरसेवक आहेत ना, हे कमळाला प्रतिनिधी करतात, बाकी काय नाही. हे कमळ त्याने पट्टा त्याच्यातला काढून त्याच्या पात्याला अक्षरशः पायाने हे केलं. ही कुठली पद्धत आहे, तुडवलं म्हणजे हे नाही. तू म्हणजे त्याची नियत काय, त्याची काय बोलतोय. अरे आज त्यांच्या पण गळ्यात पट्टा, आम्हाला अभिमान आहे. आम्ही युतीवाले आहेत. त्यांच्या धनुष्यबाणला आम्ही कधी अपमान करणार, त्याने आमच्या कामावर अपमान नाही करू, ही आमची होती त्याला. पण मला वाटतं तो समजण्याच्या लायकीचा माणूस नाही आणि अशा माणसावर बोलणंच कमी आहे. कारण पण एवढंच मी सरनाईक साहेबांना विनंती करेन या मार्गात की इलेक्शन 10 दिवसांनी समजेल, परत आम्ही युतीमध्येच राहणार आहे आणि आम्हाला 100% गॅरंटी की आमच्या भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आता जिंकलेच आहेत. त्यामुळेच हे सर्व गोष्टी चाललेल्या आहे आणि आम्हाला 100% कारण त्यांचा जो प्रचार चालू आहे त्या पद्धतीने चांगला प्रचार चालू आहे. फक्त त्यांनी अशा गोष्टी केल्या नाही पाहिजे हे मला वाटतं. 2 दिवसापूर्वी कार्यकर्ता संमेलनमध्ये तुमच्या पदाधिकाऱ्यांकडून काही टीकाटिप्पणी करण्यात आली होती आणि त्याचाच राग मनात धरून आज गाडी अडवण्यात आली आहे. कितपत हा योग्य प्रकार आहे? नाही, त्याविषयी आपण हे केलं, पत्रकार परिषद घेतली होती त्यावेळेला अनिल ताटेंनी त्यांचं मत व्यक्त केलं आणि लोकशाहीमध्ये स्वतःचं मत व्यक्त करायला प्रत्येकाला अधिकार आहे आणि असा अधिकार आहे की त्यांना त्यांच्या मनाला जे वाटेल ते आपण बोलू शकतो. पण त्यांनी ते बोललं त्यावेळेला त्यांनी मर्यादेत बोलला. त्यांनी मंत्री महोदयाचा अपमान नव्हता केलेला, त्याच्यामध्ये त्यांना असं वाटलं ते त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलेलं आहे. पण आजची जी घटना झालेली आहे ती मर्यादा सोडून झालेली आहे. कसं म्हणजे आता तुम्ही कोणाची पण गाडी रस्त्यामध्ये अडवणार का, हे चुकीचं आहे. अहो तुम्हाला काय बोलायचं तर तुम्ही सुद्धा बोला ना, तुमच्याकडे वक्तव्य असेल तर तुम्ही बोला. तुम्हाला कोणाचं उमेदवार चुकीचं दिसते, कोणाचं अनिल ताटेंच्याबद्दल काय चुकीचं दिसते त्यांच्याबद्दल बोला. पण अशा गाड्या अडवायच्या, धमकी करायची, धक्काबुक्की करायची आणि ते पण इलेक्शनच्या पिरियडमध्ये, लोकांना तर हे दिसणारच ना. हो तुम्ही उमेदवारांना असं करायला लागलेत, सर्वसामान्य कार्यकर्त्यांना असं करायला लागलेत, तर जनसामान्यांच्या सोबत तुम्ही उद्या निवडून आलात तर काय कराल, हा एक मोठा प्रश्न आहे आणि जनता याचं उत्तर देणार त्यांना इलेक्शनमध्ये.
राज्यात महायुती आहे, मीरा भाईंदरमध्ये युती नाही झाली, याचा राग मनात धरून हे सर्व प्रकार घडवला जातोय का? नाही, होत असेल, असंही होत असेल. कारण काय आहे, इथे भाजपाचे जेवढे कॅन्डिडेट आहेत, उमेदवार आहेत, ते सगळे सक्षम आहेत आणि आम्ही आता प्रचार करतोय. आम्हाला रिस्पॉन्स चांगला आहे. जिकडे तिकडे आमचं हे केलं जाते, कौतुक केलं जाते, आमचे सन्मान दिला जातोय आणि लोक आमचे उत्साही आहेत. उलट ते म्हणतात की तुम्ही लवकर निवडून या, परत आमची कामं करा आणि विकासाला गती द्या. पण हे जेव्हा त्यांच्या लक्षात येतंय, ते जेव्हा तिकडे प्रचार करताना जात आहेत, तेव्हा त्यांना हे आढळून येते की इथे आम्हाला कोणी विचारत नाही, आमची हार होते आहे, हे त्यांना कळून आलेलं आहे. म्हणून कुठे ना कुठे आमच्या प्रचाराला अडथळा निर्माण करणं किंवा आमच्या प्रचाराला त्रास होणं, म्हणून हे सगळं आमच्या कार्यकर्त्यांना धमकवायचं काम किंवा अशा गाड्या थांबवायचं काम. किंवा त्या दिवशी पण असा एक प्रकार झाला, मी चेन्नईला होती प्रचारामध्ये आणि माझ्या ऑफिस समोर मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी आणि शिवसेनेच्या उभाटा त्या कार्यकर्त्यांनी काहीतरी गोंधळ घातला आणि ऑफिसच्या समोर माझे मिस्टर बसले होते, तर त्यांना एकट्याला पाहून घेरलं. तो व्हिडिओ सुद्धा व्हायरल झालेला आहे. हे असे प्रकार करून उमेदवारांना डिस्टर्ब करायचं आणि मुद्दामून डायव्हर्ट करायचं, हे प्रकार चालू आहेत. पण माझं एवढी विनंती आहे की हे इलेक्शन थोड्या दिवसासाठी आहे, इलेक्शन होऊन जाईल, पण अशा प्रकारची जे अशांतता प्रभागात तुम्ही करतायत, ही जनता जनार्दन बघते आणि कोणावरती तुम्ही अशी दादागिरी करू नका. दादागिरी आम्हालाही करता येते, पण आमचे भारतीय पक्षाचे जितके पण पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, सगळे संस्कारी आहेत आणि ते सगळं त्याचं मान मर्यादा ठेवून काम करतायत. आम्ही जशी मान मर्यादा ठेवून काम करतोय, तसं तुम्ही सुद्धा करावा अशी मी तुम्हाला विनंती करते. नाहीतर याचा जबाब उत्तर आम्हीही देऊ शकतो. आज जी घटना घडली ती पुन्हा घडू नये म्हणून तुम्ही कोणती कारवाईची मागणी केली आहे? बघा, आमचे मंडळाध्यक्ष अनिल ताटेजी गेले होते पोलीस स्टेशनला, परंतु पोलिसांनी दोन्ही साईडच्या गोष्टी ऐकून घेतल्यात. मला वाटते त्यांनी त्याच्याबद्दल सॉरी म्हटलेलं आहे आणि दिलगिरी व्यक्त केलेली आहे. ज्यावेळेला माझ्या मिस्टरांच्या सोबत पण अशी घटना घडली, त्यावेळेला मनसेवाल्यांनी पण सॉरी बोलला, दिलगिरी व्यक्त केली. आम्ही तेवढ्या मोठ्या मनाचे आहोत, आम्ही त्यांना माफ केलेला आहे. जो माफी मागतो त्याला माफ करायचं असतं, एवढं आम्हाला शिकवलेलं आहे. म्हणून आम्ही त्यांना माफ केलेलं आहे. कारण ही इलेक्शन शांततेमध्ये आम्हाला पार पाडायचं आहे. कुठलाही दंगा वाद विवाद करताना आम्हाला हे इलेक्शन लढायचं नाही आहे, शांततेमध्ये लढायचं आहे. इथली जनता शांततेमध्ये इलेक्शन केले पाहिजे, म्हणून आम्ही ह्या गोष्टीला इथेच विराम दिलेला आहे सध्या तरी. तुम्ही त्यांच्या पक्षावर आणि त्यांच्या आमदारांवर, मंत्र्यांवर तुम्ही टीका टिप्पणी करतायत, म्हणून आज हा प्रकार घडला. यापुढे भविष्यात आता येणाऱ्या प्रचाराचे काही दिवस राहिले, त्यामध्ये देखील तुम्ही टीका टिप्पणी करणार की त्यांच्या आज जो प्रकार घडला त्याला घाबरून तुम्ही करणार नाही? बघा, जर स्थानिक आमदार इथल्या स्थानिक नगरसेवकांवरती टीका टिप्पणी करू शकतो, तर स्थानिक नगरसेवक सुद्धा स्थानिक आमदारांवरती टीका टिप्पणी करू शकतो. आता मध्यंतरी BSUPच्या विषयामध्ये स्थानिक आमदारांनी बोललं होतं नगरसेवकांच्या विरोधामध्ये, पण आम्ही तेव्हा शांतता घेतली, आम्ही काही त्याचं उत्तर दिलं नाही, कारण आम्ही तसं काही चुकीचं केलेलं नाही आहे. पण आता जेव्हा इलेक्शनच्या वेळेमध्ये जेव्हा लोक आम्हाला विचारतात तुम्ही काय काम केलं, तुम्ही काय काम केलं, त्यावेळेला आम्हाला सुद्धा बोलावं लागतं ना की समोरच्या आमचे आमदार होते, युतीचे आमदार होते, मग त्यांनी काय काम केलं, मग त्यांची कामं आताच का दिसायला लागली का, तर जेव्हा इलेक्शन आले म्हणून दिसतंय का मंत्री झाले म्हणून दिसतंय का? मग हे सगळे प्रश्न, हे वादविवादाचे प्रश्न आहेत आणि ते आम्ही चर्चेने सोडू. पण त्यासाठी मारपीट करणं किंवा असं कोणाला घेराव करणं, कोणाच्या गाड्या थांबवणं, हे जर प्रकार करत असतील तर आम्ही सुद्धा भारतीय जनता पार्टी रस्त्यावर उतरून याचं उत्तर देऊ. क्या कहेंगे, आज प्रचार के दरमियान शिवसेना के कुछ कार्यकर्ताओं के तरफ से आपके प्रचार के दरमियान गाड़ी पे हमला किया गया, रोका गया, क्या कहेंगे आप? उस समय उस वक्त वहाँ पे थी क्या और क्या हुआ वहाँ पर? आज ये जो घटना घटी है, ये बहुत ही शर्मनाक घटना घटी है, क्योंकि जो प्रचारकर्ता महिलाएं हैं, सारी महिलाओं को रोकाकर उन्होंने पहले तो दादा की गाड़ी रुकाई, उन्होंने गाड़ी रुकाकर उनकी गाड़ी पे सभी ने हल्ला बोला। उसके बाद में महिलाओं को प्रचार करती हुई महिलाओं को रुकाकर बीच में वो पूछ रहे हैं ताटे कौन, ताटे कौन। ये कोई पद्धति है? जिन्हें बात करना नहीं आता, जिन्हें महिलाओं का सम्मान नहीं करना आता, वो कार्यकर्ता बन के घूम रहे हैं कि गुंडे बन के घूम रहे हैं? अगर इस तरह से कार्यकर्ता रहेंगे तो आगे समाज का क्या दर्पण होगा, क्या स्वरूप होगा? और ये जो कमल मेरे सामने उन्होंने पैर के नीचे रगड़ा है, हम कमल का सम्मान करते हैं, वो लक्ष्मी को हम चढ़ाते हैं, और धनुष्य बाण हमारे श्री राम जी का अस्त्र है, हम दोनों का सम्मान करते हैं। उन्होंने किस तरह से, क्या सोच से ये किया है, इस निंदनीय घटना के लिए मैं बहुत दुखित हूँ और इसकी मैं बहुत ही निंदा करती हूँ। सारी महिलाएं, मैं महिला मोर्चा अध्यक्ष हूँ, इस तरह के अगर कार्यकर्ता इस पद्धति को अपनाएंगे तो ये भाजपा की महिलाएं सहन नहीं करेंगी।
हमें सड़क पर उतरना पड़ेगा महिला मोर्चा को। वहाँ पर भाजपा के कार्यकर्ता और कितनी महिलाएं वहाँ पे थी और महिलाओं के साथ क्या क्या महिलाएं वहाँ पर 70 से अधिक थी और महिलाओं के बीच में वहाँ के अगर पूछ रहे हैं चिल्ला के कि ताटे कौन ताटे को, हमारी बहनी ने कहा मैं यशोदा ताटे। इस तरह से जब इन्होंने अपना इंट्रोडक्शन दिया तब वो पीछे हटे हैं। ये कोई पद्धति है महिलाओं को डराने की? आप चुनाव का जवाब चुनाव से दीजिए, भाषण का जवाब भाषण से दीजिए। और ये लोकतंत्र है, लोकतंत्र में हर किसी को बोलने का अधिकार है, हर किसी को कहने का अधिकार है। अगर दादा ने कोई वक्तव्य दिया है तो आप उसका जवाब भाषण के स्वरूप में दीजिए, महिलाओं को, प्रचारकर्ताओं को डरा कर नहीं दीजिए। मेरी उनसे यही एक, हमारे प्रशासन मंत्री जो हैं प्रताप सरनाईक जी, वो हमारे भी मंत्री हैं, मैं उनसे यही कहूंगी कि जब तक चुनाव प्रचार चलता है हमारी सुरक्षा की जिम्मेदारी उन पर है। वो देखें कि समाज में ऐसी घटनाएं फिर ना हो, क्योंकि अगर वहां पर कोई भी अगर एक दगड़ फेंक देता या कोई भी घटना कोई भी शुरू कर देता तो वहां पे क्या हाल होता, किसी के भी जान मान की हानि हो सकती थी। तो ये जो है स्वरूप बहुत बड़ा हो सकता था। अब ये उन्होंने नियोजन से किया या बिना नियोजन से किया ये हम नहीं जानते हैं, लेकिन आज जो घटना हुई है वो बहुत ही शर्मनाक और बहुत ही निंदनीय है।